आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. Everyone, let us start our next point, recent initiatives in entrepreneurship development. Entrepreneurship is picking up in India following are a few initiatives in entrepreneurship development. तर आपण याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटमध्ये नवीन जे इनिशिएटिव्ज आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टार्टअप इंडिया. अ स्टार्टअप is defined as an entity having its headquarter in India which was open less than 10 years ago and has an annual turnover of less than rupees 100 crores. Under these initiatives, the government has already launched the iMade program to help Indian entrepreneurs to build 10 lakh mobile app startups. The Mudra Bank scheme, Pradhan Mantri Mudra Yojana, is an initiative by Indian government which aims to provide microfinance, low interest rate loans to entrepreneurs from low socio-economic backgrounds. तर स्टार्टअप इंडिया हा असा एक गव्हर्नमेंटकडून दिली जाणारी एक इनिशिएटिव्ह आहे किंवा एक स्कीम आहे की यामध्ये स्टार्टअप याच्यामध्ये त्या एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटचं हेडक्वार्टर हे इंडियामध्ये आहे आणि ज्यांचं टर्नओव्हर ॲन्युअल टर्नओव्हर आहे तो लेस दॅन 100 करोड्स आहे आणि हे जे हेडक्वार्टर इंडियामध्ये आहे त्याचप्रमाणे ते ओपन लेस दॅन 10 इयर्स ॲगो म्हणजे 10 वर्षापूर्वी ते ओपन केलेलं आहे. तर त्याला आपण स्टार्टअप इंडिया म्हणतो आहे. तर या इनिशिएटिव्हमध्ये गव्हर्नमेंटने ऑलरेडी एक एंटरप्रेनरसाठी 10 लाख एवढे मोबाईल ॲप स्टार्टअपसाठी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मुद्रा बँक स्कीम आहे म्हणजेच प्रधानमंत्री मुद्रा योजना. या प्रधानमंत्री मुद्रा योजनाद्वारेच इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला मायक्रो फायनान्स करतं. त्याचप्रमाणे रेट जो आहे इंटरेस्टचा तो लो रेट असतो. लोनवर दिला जे इंटरेस्टचा रेट आहे तो लो असतो आणि त्याचप्रमाणे एंटरप्रेनर्सला लो सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असेल ज्यांचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड कमी असेल म्हणजे इकॉनॉमिक त्याची तेवढी ग्रोथ नसेल किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर अशावेळी या स्टार्टअप इंडियाद्वारे इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला हेल्प करत असते. वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट इज टू मेक इंडिया अ नेशन ऑफ जॉब क्रिएटर्स इन्स्टेड ऑफ जॉब सीकर्स. Thus, the government wants to encourage entrepreneurship and to promote innovations. It aims at creating such an ecosystem which will be conducive for the growth of startup in India. तर याचं एक इंडियन गव्हर्नमेंटनुसार एक ऑब्जेक्ट आहे महत्त्वाचं ते म्हणजे इन इंडिया नेशन ऑफ जॉब क्रिएटर इन्स्टेड ऑफ जॉब सीकर. म्हणजेच याच्यामध्ये इंडिया आपला हा रोजगार देणारा एक देश बनणार आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट यामध्ये एंटरप्रेनरशिपसाठी किंवा एंटरप्रेनर आहेत त्यांना प्रमोट केला तो इनोव्हेशन त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज असतील तर त्यांना इनोव्हेशन केलं जात असतं. त्याचप्रमाणे इकोसिस्टीममध्येच म्हणजेच या स्टार्टअप इन इंडिया याच्यामध्ये जे एंटरप्रेनर्ससाठी किंवा एंटरप्रेनरशिपसाठी जे काही स्किल लागेल इनोव्हेशन लागेल त्यासाठी त्याला इकोसिस्टीमद्वारे एक प्रकार त्याला प्रमोट केलं जातं आहे. म्हणजेच यामध्ये आपला इंडिया हा रोजगार देणारा हा असा देश बनणार आहे असं त्यांनी ऑब्जेक्ट यामध्ये ठेवलेलं आहे. स्टार्टअप इंडिया इज ॲन इनिशिएटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट वॉज लॉन्च इन 2016. इट एम्स ॲट बिल्डिंग ॲन इकोसिस्टम विच विल nurture startup in the country so that sustainable economic growth and large scale employment opportunity can be generated. Thus, the government of India has announced Startup India Action Plan that focuses on the following areas. तर इंडियामध्ये म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यामध्ये स्टार्टअप इंडिया हा लॉन्च केला गेला 2016मध्ये आणि याद्वारे या कंट्रीमध्ये असणारे जेवढे एंटरप्रेनर असतील एम्प्लॉयमेंट असतील तर त्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जनरेट केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्याप्रमाणे त्या नेशनचं म्हणजे इंडियाचं इकॉनॉमिक जे ग्रोथ आहे ते कसं वाढेल लार्ज स्केल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी कशा तयार होतील त्याच्यावर यामध्ये भर दिला गेलेला आहे. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत की त्यांचा प्लान जो आहे तो कशावर फोकस केलेला आहे. फर्स्ट वन सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग. Here compliance procedure for startup will be made easy
Similarly, it necessary winding up will also be allowed on fast track basis. म्हणजे याच्यामध्ये काही फोकस जे केले आहेत कुठले इंडिया ॲक्शन प्लॅन आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग. म्हणजे ज्यावेळी स्टार्टअप इंडिया ही स्कीम राबवली जाणार आहे त्यावेळी मात्र ही अतिशय सोपी म्हणजे इझी अशी प्रोसिजर आहे आणि याच्यामध्ये वाइंडिंग अप करत असताना सुद्धा फास्ट ट्रॅकनी कशा पद्धतीने वाइंडिंग अप करता येईल ते बघितलं जाणार आहेच. म्हणजे सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये आणि हँड होल्डिंग आहे. सेकंड वन, फंडिंग सपोर्ट अँड इन्सेटिव्ज. Government will participate in funding process indirectly as well as tax expansions will be allowed in capital gain, income tax etc. तर याच्यामध्ये फंडिंग सपोर्ट पण केला जाणार आहे, इन्सेटिव्स पण असणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ज्यावेळी पार्टिसिपेट असणार आहे फंडिंगसाठी त्यावेळी ही प्रोसेस इनडायरेक्टली होणार आहे. म्हणजेच टॅक्स एक्सपान्शन्स असतील तर टॅक्स कमी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे कॅपिटल गेनमध्ये सुद्धा त्यांना आणि इन्कम टॅक्समध्ये सुद्धा फंडिंग जे आहे ते आपल्याला प्रोसेसमध्येच म्हणजे इनडायरेक्टली ते एक प्रकारे आपल्याला पार्टिसिपेट गव्हर्नमेंट होताना यात दिसत आहे. नेक्स्ट आहे इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन. अंडर दिस इनिशिएटिव्स गव्हर्नमेंट इज प्रपोजिंग टू इंट्रोड्यूस स्टार्टअप फेस्ट टू प्रोवाइड प्री इन्क्युबेशन ट्रेनिंग सो टू सेटअप इन्क्युबेटर्स विथ द हेल्प ऑफ प्रायव्हेट सेक्टर टू लॉन्च इनोव्हेशन फोकस प्रोग्राम फॉर स्टुडंट्स अँड सो ऑन. तर याच्यामध्ये इंडस्ट्री अकॅडमिक पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन आहे. म्हणजेच याच्यामध्ये इनिशिएटिव्ह असा प्रोग्राम आहे की गव्हर्नमेंट प्रपोजिंग टू इंट्रोड्यूस स्टार्टअप फेस्ट म्हणजे जे फेस्ट आपल्या फेस्टिवल्स आहेत त्याचप्रमाणे प्री इन्क्युबेशन जे ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आहेत त्यांनासुद्धा या स्टार्टअप इंडियाचा हातभार लागणार आहे. त्याचप्रमाणे त्याचे आपण ऑब्जेक्टिव्ज बघणार आहेत. Following are the objectives of entrepreneurship development program under startups and stand-ups in India. याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आपण स्टार्टअपचे बघतोय त्याच्यामध्ये फर्स्ट वन ₹10,000 करोड स्टार्टअप फंडिंग पूल. म्हणजे याच्यामध्ये 10,000 करोड एवढं स्टार्टअप फंडिंग पूल याच्यामध्ये महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे रिडक्शन इन पेटंट रजिस्ट्रेशन फीज, जे रजिस्ट्रेशन फीज आहेत पेटंटचे त्याच्यामध्ये रिडक्शन करण्यात येणार आहे. इम्प्रूव्ह बँकरप्ट कोड टू एन्श्युअर 90 days एक्झिट विंडो. म्हणजेच इन बिटवीन 90 days देअर इज इम्प्रूव्ह बँकरप्ट कोड. याच्यामध्ये बँकरप्ट कोड हा इम्प्रूव्ह केला जाणार आहे. त्याचप्रमाणे फ्रीडम फ्रॉम मिस्टिफाईंग इन्स्पेक्शन फॉर फर्स्ट 3 years ऑफ ऑपरेशन. फ्रीडम फ्रॉम कॅपिटल गेन टॅक्स फर्स्ट 3 years ऑफ ऑपरेशन. म्हणजेच फ्रीडम फ्रॉम मिस्टिफाईंग इन्स्पेक्शन केलं जाणार आहे 3 years ऑफ ऑपरेशन आणि त्याचप्रमाणे फ्रीडम दिला जाणार आहे कॅपिटल गेन टॅक्स फॉर फर्स्ट 3 years. फ्रीडम फ्रॉम टॅक्स फॉर फर्स्ट 3 years ऑफ ऑपरेशन. त्याचप्रमाणे टॅक्समध्ये सुद्धा फ्रीडम दिला जाणार आहे फर्स्ट 3 years ऑफ ऑपरेशन. सेल्फ ग्लोरिफिकेशन कंप्लायन्स टू टार्गेट 5 lakh स्कूल अँड इन्व्हॉल्व 10 lakh चिल्ड्रन्स इन इनोव्हेशन रिलेटेड प्रोग्राम. तर याच्यामध्ये टार्गेट जो आहे तो 5 lakh स्कूल ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे इन्व्हॉल्व 10 lakh चिल्ड्रन्स असणार आहेत. एनकरेज एंटरप्रेनरशिप विदिन द एंट्री एंटरप्रेनरशिप एनकरेज केलं जाणार आहे. प्रमोट इंडिया अक्रॉस द वर्ल्ड ॲज अ स्टार्टअप हब अँड बिल्ड स्टार्टअप ओवॅसीज ॲज राजस्थान इन्क्युबेशन सेंटर. नेक्स्ट आपल्याला बघायचं स्टँडअप इंडिया. या स्टँडअप इंडियामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बँक ज्या आहेत त्या कनेक्टेड सिडबीचे असणार आहे, SIDB आहे, त्याच्यामध्ये ब्रँच 1, 2, 3, 4 असणार आहेत. आणि या स्टँडअप इंडिया इकोसिस्टममध्ये रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग दिलं जाणार आहे. म्हणजेच RESTI. त्याचप्रमाणे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर असणार आहेत. MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन असणार आहेत. स्टेट SC or ST डिव्हिजन अँड फायनान्शियल कॉर्पोरेशन इंडस्ट्री असोसिएशन. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर्स असणार आहेत. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री रिलेटेड म्हणजेच कनेक्टेड सेंटर्स दॅट इज रिलेटेड विथ नाबार्ड. स्किलिंग सेंटर्स अँड वुमन एंटरप्रेन्युअर असोसिएशन या स्टँडअप इंडिया इकोसिस्टममध्ये आहे. तर स्टँडअप इंडिया स्कीम फॉर फायनान्सिंग SC ST अँड ऑर वुमन एंटरप्रेन्युअर. म्हणजे ही जी स्टँडअप इंडिया स्कीम आहे ती SC ST यांना फायनान्स करणार आहे. तसेच वुमन एंटरप्रेनर्स असतील तर त्यांनासुद्धा फायनान्स करणार आहे. त्याचा ऑब्जेक्ट कोणते आहेत ते बघायचं. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टँडअप इंडिया स्कीम इज टू
facilitate bank loans between rupees 10 lakh and rupees 1 crore to at least one scheduled caste or scheduled tribe borrower and at least one woman borrower per bank branch for setting up ग्रीनफील्ड एंटरप्राइज. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की याच्यामध्ये बँक लोन जे घेतलं जाणार आहे ते बिटवीन रुपीज 10 लाख टू 1 करोड, म्हणजे 10 लाख ते 1 करोडपर्यंत आपण लोन घेऊ शकतो. आणि हे लोन घेत असताना शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबमधलं एंटरप्रेनर असणं गरजेचं आहे किंवा जो बॉरोवर आहे तो असणं गरजेचं आहे, किंवा मग ॲटलिस्ट वुमन बॉरोवर असेल तरी काही हरकत नाही. त्याचप्रमाणे तिचा जो बिझनेस आहे तो ग्रीनफील्ड एंटरप्राइजमधूनच असला पाहिजे, बँक ब्रांचमध्येच. धीस एंटरप्राइज मे बी इन मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस ऑर द ट्रेडिंग सेक्टर. तर हे जे एंटरप्राइज आहे ते मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड असलं पाहिजे, सर्व्हिसेस असले पाहिजे किंवा मग ट्रेडिंग सेक्टरशी. In case of non-individual enterprises, at least 51% of shareholding and controlling stake should be held by either or SC or ST or woman entrepreneur. तर याच्यामध्येच नॉन इंडिव्हिज्युअल जर एंटरप्राइज असेल तर ॲटलिस्ट 51% शेअर होल्डिंग असलं पाहिजे आणि ते कंट्रोल स्टेक शुड बी हेल्ड बाय आयदर SC और ST और वुमन एंटरप्रेनर. तर याची एलिजिबिलिटी आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं एलिजिबिलिटी आहे ती म्हणजे SC किंवा ST किंवा आपण आत्ता पाहिलं की वुमन एंटरप्रेनर असणं गरजेचं आहे आणि इयर जे आहे त्याचं एज ऑफ इयर ते अबव 18 इयर्स असणं गरजेचं आहे. सेकंड वन, लोन्स अंडर द स्कीम are available for only green field project. Green field signifies the first time venture of the beneficiary in the manufacturing or services or trading sector. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा लोन स्कीम ही आपली दिली जाणार आहे तर ती अवेलेबल असणार आपल्याला ग्रीन फील्ड प्रोजेक्टमध्ये. आणि हा ग्रीन फील्ड जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम व्हेंचर जो आहे तो बेनिफिशरी पाहिजे आणि तो पण मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड असला पाहिजे, एंटरप्राइज किंवा मग सर्व्हिसेस किंवा ट्रेडिंग सेक्टर रिलेटेड असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे थर्ड वन, इन केस ऑफ नॉन इंडिव्हिज्युअल एंटरप्राइज 51% ऑफ द शेअर होल्डिंग अँड कंट्रोलिंग स्टेक शुड बी हेल्ड बाय दर SC, ST अँड ऑर वुमन एंटरप्रेनर. त्याच्यानंतर आपण बघणार नेचर ऑफ लोन. याच्यामध्ये जे लोन दिलं जाणार आहे दिस कंपोजिट लोन बिटवीन रुपीज 10 लाख अप टू 1 करोड लाख हे आपण बघितलं मगाशी. त्याच्याचप्रमाणे पर्पज का आहे तर पर्पज ऑफ लोन फॉर सेटिंग ऑफ न्यू एंटरप्राइज इन मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग और सर्व्हिसेस सेक्टर बाय SC, ST और वुमन एंटरप्रेनर. त्याचप्रमाणे साईज ऑफ लोन जो आहे ते कंपोजिट लोन 75% ऑफ द प्रोजेक्ट अँड कॉस्ट इन्क्लुझिव्ह ऑफ टर्म लोन असणार आहे आणि वर्किंग कॅपिटल. त्याचप्रमाणे हावेवर इट विल नॉट बी ॲप्लिकेबल इफ द बॉरोअर कॉन्ट्रीब्युशन अलॉंग विथ कन्व्हर्जन्स सपोर्ट फ्रॉम एनी अदर स्कीम एक्सेप्ट 25% प्रोजेक्ट कॉस्ट. म्हणजे याच्यामध्ये कंपोजिट लोन जे ते 75% तुम्हाला टर्म जे आहेत लोन आणि वर्किंग कॅपिटलवर दिलं जाणार आहे. मात्र याच्यामध्ये बॉरोअरचं कॉन्ट्रीब्युशन हे 25%पेक्षा जास्त असता कामा नये. त्याचप्रमाणे इंटरेस्ट जो रेट आहे तो आपल्याला द रेट ऑफ इंटरेस्ट वुड बी लोवेस्ट ॲप्लिकेबल रेट ऑफ द बँक फॉर द कॅटेगरी रेटिंग कॅटेगरी नॉट टू एक्सिड बेस्ट रेट दॅट MCLR प्लस 3% 10 और प्रीमियम. म्हणजेच आपल्याला हा रेट सांगितलेला आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी, बिसाइड्स प्रायमरी सिक्युरिटी द लोन मे बी सिक्युअर्ड बाय कोलेटर सिक्युरिटीज or guarantee of credit guarantee fund scheme for stand up India loans as decided by the banks. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जी सिक्युरिटी आहे ती प्रायमरी सिक्युरिटी असणार आहे. त्याचप्रमाणे ही सिक्युरिटी याच्यामध्ये गॅरंटी ऑफ क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम असणार आहे. त्याचप्रमाणे रीपेमेंट जे करायचं तर लोनचं रिपेबल इन 7 इयर्स विदिन मॅक्झिमम मोटरेटरियम पिरियड 18 मंथ्स जो असणार आहे. म्हणजे 7 वर्षासाठी आपण रिपेबल 7 वर्षामध्ये कंप्लीट करायचं आणि 18 मंथ्सचं मॅक्झिमम मोटरेटरियम पिरियड असणार आहे. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल जे आहे ते वर्किंग कॅपिटल फॉर विड्रॉल ऑफ वर्किंग कॅपिटल अप टू 10 लाख द सेम मे बी सँक्शन बाय वे ऑफ ओव्हरड्राफ्ट रुपे डेबिट कार्ड टू बी issued for convenience for the borrower. Working capital limit about 10 lakh to be sanctioned by way of cash credit limit. तर याच्यामध्ये विड्रॉवल जे आहे वर्किंग कॅपिटल ते 10 लाखपर्यंत आपण विड्रॉ करू शकतो आणि त्याचप्रमाणे ते सँक्शन असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळू शकते. रुपे डेबिट कार्ड टू बी इश्यूड केलं जाणार आहे बॉरोवरसाठी आणि वर्किंग कॅपिटलचं लिमिट जे आहे ते 10 लाख सँक्शन केलं जाणार आहे बाय वे ऑफ कॅश क्रेडिट लिमिट. त्याच्यानंतर मार्जिन
money. The scheme envisages that 25% margin money which can be provided in convergence with eligible central state scheme. म्हणजे 25% मार्जिन मनी आपल्याला प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे ॲग्रो टुरिझम. तर ॲग्रो टुरिझम तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की न्यू अप्रोच टुवर्ड्स टू द एंटरप्रेनरशिप, म्हणजे रुरल टुरिझम याच्यामध्ये आपण बघणार आहोत. In an increasingly mechanized world, may people have lost touch with how their food is produced or the region where is originated. Agrotourism offers tourists a chance to reconnect with the land and provides a hand-on experience with local foods. Agrotourism activities include picking fruits and tending bees, milking cows and other educational pursuits. तर ॲग्रो टुरिझम जो आहे त्याच्यामध्ये रुरल टुरिझम येतं. तर याच्यामध्ये तुम्हाला या ॲग्रो टुरिझममध्ये लक्षात घ्यायचं आहे की जे फूड तयार केलं जात असतं तर ते फूड तयार करत असताना त्याच्यामध्ये ते टुरिझम आपल्याला रिकनेक्ट करायचं, विथ द लँड करायचं आणि त्याप्रमाणे हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला येणारा जो अनुभव आहे त्याप्रमाणे सगळे लोकल फूड आपण प्रोव्हाइड करणार आहे. आणि हे ॲग्रो टुरिझम आहे किंवा ॲग्री टुरिझम आहे हे ॲक्टिव्हिटी रिलेटेड असणार आहे. ते पिकिंग फ्रूट्स असणार आहेत, त्याचप्रमाणे टेंडिंग बीज, मिल्किंग काऊज अँड एज्युकेशनल पर्सूट्स आपण बघणार आहोत. तर ॲग्रो टुरिझम फोकस ऑन द ट्रॅव्हल दॅट इज एम्पॉवरिंग अ लोकल कम्युनिटीज बोथ सोशली अँड इकॉनॉमिकली. So here is a definition, that is the small landholder are the most precious part of a state. म्हणजे जर ज्याला आपण स्मॉल लँड होल्डर म्हणतो ते मोस्ट प्रेशियस पार्ट ऑफ स्टेट आहेत, हे थॉमस जेफरसनने म्हटलेलं आहे. तर डेफिनेशन बघतो आपण. ॲग्रो टुरिझम इज द आयडिया ऑफ ब्रिंगिंग अर्बन रेसिडेंट टू रुरल एरियाज फॉर लेजर ट्रॅव्हल अँड स्पेंडिंग. तर याच्यामध्ये ॲग्रो टुरिझम ही एक अशी आयडिया आहे की ज्याच्यामध्ये अर्बन रिसिडेंट्स आहेत आणि ते अर्बन टू रुरल एरियाजमध्ये लेजर जे ट्रॅव्हल केलं जातं त्याच्यामध्ये स्पेंडिंग म्हणजे आपण त्या टुरिझममध्ये आपलं आयडिया वेगवेगळ्या ब्रिंग आउट करणार आहोत. तर ॲग्रो टुरिझम इज अ कमर्शियल एंटरप्राइज ॲट अ वर्किंग फार्म, रांच त्याच ऑर ॲग्रिकल्चर प्लांट conducted for the employment of visitor that generates supplements in income for the owner. म्हणजे याच्यामध्ये हे कमर्शियल एंटरप्राइज आहे ज्याच्यामध्ये वर्किंग फार्म असणार आहेत, रांच असणार आहे, त्यापुढे ॲग्रिकल्चर प्लांट असणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट जे व्हिजिटरकडून आपल्याला एन्जॉयमेंट पण मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे इन्कम आपल्याला त्या ओनरला मिळणार आहे. तर ॲग्रो टुरिझम इन महाराष्ट्र आपण बघणार आहोत. द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज द पायनियर स्टेट टू डेव्हलप अँड प्रमोट ॲग्रो टुरिझम इन द कंट्री. तर आपल्याला माहिती आहे की आपला इंडिया जो आहे तो ॲग्रो टुरिझम आहे आणि ॲग्रो टुरिझम अँड ॲग्री टुरिझम आर इट इज अ डिफाईन मोस्ट ब्रॉडली इन्वॉल्व्स एनी ॲग्रिकल्चरिटी बेस्ड ऑपरेशन ऑन ॲक्टिव्हिटी दॅट ब्रिंग्स व्हिजिटर टू अ फार्म. ॲग्रो टुरिझम इज अ फॉर्म ऑफ निच टुरिझम विच that consider a growth industry in many parts of the world including India, Australia, Canada and United States and the Philippines. तर याच्यामध्ये ॲग्रो टुरिझममध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजेच वर्ल्डचा आपण विचार केला तर इंडिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट आणि फिलिप्पाईन याच्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर ज्यावेळी ॲग्रो टुरिझममध्ये besides growing selling products there are many other important aspects that managing a farm business. So business planning, finding land, managing employees, record keeping, adhering to regulations, ensuring crops and preparing to a rainy day and retirement of all fall under the heading the farm management. हे रिलेटेड सगळं फार्म आहे, शेती संदर्भात आहे आणि याच्यामध्ये बिझनेस प्लॅनिंग पहिलं आपल्याला करावं लागणार आहे, लँड फाइंडिंग करावं लागणार आहे, त्याचप्रमाणे एम्प्लॉईज मॅनेजिंग करावं लागणार आहे, रेकॉर्ड कीपिंग करावं लागणार आहे, त्याचप्रमाणे इन्शुरिंग जे क्रॉप्स आहेत कुठले कुठले क्रॉप्स घ्यायचे आहेत ते त्याचं प्रिपरेशन करावं लागणार आहे. हे सगळं आपल्या फार्म मॅनेजमेंटमध्ये येत असतं. तर आपल्या ॲक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत तर याच्यामध्ये ॲग्रो टुरिझममध्ये आउटडोअर रिक्रिएशन येतील म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेकिंग, फिशिंग, हंटिंग, वाईल्ड लाईफ स्टडी, हॉर्सबॅक रायडिंग, त्याचप्रमाणे एज्युकेशनल एक्सपिरियन्स दॅट इज अ फार्मिंग एक्सपिरियन्स लाईक राईस प्लांटेशन, कुकिंग एक्सपिरियन्स इन चुला, कशा पद्धतीने राईस प्लांटेशन करायचं आहे, त्याचप्रमाणे चुलावर कशा पद्धतीचं कुकिंग एक्सपिरियन्स येणार आहे ते एज्युकेशनल एक्सपिरियन्समध्ये येतं. एंटरटेनमेंट, हार्वेस्ट फेस्टिवल लाईक
हुरडा पार्टी इन महाराष्ट्र, हार्वेस्टिंग फेस्टिवल आहे हुरडा पार्टी. त्याचप्रमाणे हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस म्हणजेच फार्म स्टेज, गायडेड टूर्स और आउटफिटर सर्व्हिसेस. त्याच्याचप्रमाणे ऑन फार्म डायरेक्ट सेल्स, न्यू पिक ऑपरेशन ऑन रोड साइड स्टँड्स. So happy customer will definitely return, so they will also tell their friends and family about the farm. So that is the agro-tourism, and farmers and value to your guest experience by offering them refreshment. With time and creative, farms can expand their recreation enterprise through fun entertaining activities, adult and children's classes or games. Children's love straw maze, pumpkin painting and scarecrow painting. Adults may enjoy historical display or classes on the painting. हे सगळं रिलेटेड आपलं ॲग्रो टुरिझम आहे.